नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फार्मर आय डी कार्ड कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आतापर्यंत बनलेले आहेत। तर ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे डाउनलोड, त्याचप्रमाणे नवीन फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे या संदर्भात आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम जे की सरकारी योजना आहे तर त्या योजनेचा कोणताच प्रकारचा तुम्हाला लाभ इथं मिळणार नाही। तर ज्या शेतकरी बांधवांची फार्मर आय डी कार्ड काढायची राहिलेली असेल तर अशांनी काढून घ्या। तर आता सर्वात पहिले आपण यामध्ये कोणकोणते जिल्ह्यांमध्ये किती फार्मर आय डी जनरेट झालेल्या त्यामध्ये अप्रूव्हल झालेले आहेत ते तुम्हाला इथं लिस्ट पाहणार आहे। पहिला जो जिल्हा यामध्ये बीड आहे, बीडमध्ये 16 जे की 1,65,242 जे की सर्वाधिक जे की संख्या यामध्ये बीडमध्ये आहे। तर त्यामध्ये जे की इथं तुम्हाला 1,65,242 बीडमध्ये, अकोल्यामध्ये जे आहे 15,944 जे की अकोल्यामध्ये, अमरावतीमध्ये जे आहे 37,439, त्यानंतर बुलढाणा 48,718, त्यानंतर वाशिममध्ये जे आहे 25,840, त्यानंतर वाशिम जिल्हा झाल्यानंतर इथं तुम्हाला यवतमाळ जिल्हा, यवतमाळमध्ये जे काही तुम्हाला 32,355, तर यामध्ये बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्हा झाल्यानंतर इथं चंद्रपूरमध्ये जे आहे 10,518 जे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये जे आहे 17,023 जे की यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत। तर ज्यांचे अप्रूव्हल झालेले आहे त्यांनी लवकरात लवकर स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। तर स्टेटस कशा प्रकारे पाहायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्हा झाल्यानंतर इथं वर्धा, गोंदियामध्ये जे आहे यामध्ये 12,570, त्यानंतर वर्धामध्ये जे आहे 13,971 जे की तुम्हाला यामध्ये संख्या दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, तर त्यामध्ये 22,120 जे की छत्रपती संभाजीनगरमधून आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे 21,322 जे की हिंगोली जिल्ह्यामधून आहे। त्यानंतर जालन्यामध्ये जे आहे 29,218 जे की जालन्यामधून आहे। त्यानंतर लातूरमध्ये जे आहे 20,128 जे की लातूरमधून आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे 26,937 जे की नांदेड जिल्ह्यामधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल। त्यानंतर भंडारामध्ये जे आहे 6,162 जे की भंडारामधून आहे। तर यामध्ये आतापर्यंत आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, छत्रपती संभाजीनगर व हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, भंडारा। त्यानंतर इथं जे काही त्यानंतर जळगावमध्ये जे आहे 1,33,337, त्यानंतर खाली जे आहे परभणीमध्ये जे आहे 20,266, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये जे आहे 66,888, धुळेमध्ये जे आहे 22,548 जे की धुळेमध्ये आहे। त्यानंतर नंदुरबारमध्ये जे आहे 18,105 जे की नंदुरबारमध्ये आहे। नाशिकमध्ये जे आहे 59,338, कोल्हापूरमध्ये जे आहे यामध्ये 14,363 जे की कोल्हापूरमध्ये आहे। पुणेमध्ये जे आहे 36,498 जे की पुणेमध्ये आहे। सांगलीमध्ये जे आहे 11,515, त्यानंतर इथं सातारामध्ये जे आहे 66,604, त्यानंतर इथं सोलापूरमध्ये जे आहे 22,410, त्यानंतर रायगडमध्ये जे काय 17,186, त्यानंतर रत्नागिरीमध्ये जे आहे 10,460, त्यानंतर ठाणे त्यामध्ये जे आहे 13,589, त्यानंतर पालघरमध्ये जे आहे यामध्ये 13,448 आणि सिंधुदुर्ग 931। फक्त एवढे जे काही कार्ड आहे ते बनवण्यात आलेले आहे। तर जळगाव, परभणी, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग। तर ज्या शेतकरी बांधवांचे फार्मर आय डी कार्ड राहिलेले असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर बनवून घ्यायचे आहे। त्याची लास्ट डेटसुद्धा आलेली आहे। तर कोणत्या तारखेपासून फार्मर आय डी कार्ड इथं बंद होणार आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा भरपाईची रक्कम, त्यानंतर शेतीविषयक जे की सरकारी योजना आहे
त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर ज्या कोणाचं कार्ड राहिलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर कार्ड काढून घ्यायचं आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.